आज आपण 4 इंची ढोबळी मिरची करणार आहोत. तर त्यासाठी बघा मी बारीक अशी चिरून ढोबळी मिरची घेतलेली आहे. पावशेर 1.5 पावशेरच्या आसपास ढोबळी मिरची आहे. तर त्यासाठी बघा मी तेल गरम करून घेतलं आहे. तेल गरम केले की त्याच्यात मोहरी, जिरे, थोडा कढीपत्ता आणि मग कांदा टाकायचा. जिरे मोहरी तळली की कांदा टाकायचा. कांदा चांगला लाल करून द्यायचा. कांदा हलवायचा, थोडं मीठ टाकायचं त्याच्यात आणि कांदा परतून द्यायचा. कांदा परतत आला की टोमॅटो टाकायचा. टोमॅटो कांदा परतून द्यायचा. कांदा आणि टोमॅटो परतून झालं की त्यात 1.5 चमचा लाल तिखट टाकल्याने मसाला प्लस हळद 1 चमचा, चांगलं परतून द्यायचं. ढोबळी मिरची टाकून परतून द्यायची. मिरची परतायची चांगली, थोडं मीठ टाकायचं. मिरची चांगलं एकसाथ करून द्यायची. थोडं पाण्याचं शिकलं टाकायचं. थोडंच पाणी टाकायचं. अर्धा कप पाणी टाकायचं. झाकण टाकून शिजवून द्यायची. थोडीशी झाकण काढले, थोडी शिजले. ढोबळी मिरचीला तिचं आमचं पाणी असतं ते सुटतं नंतर, त्यामुळं पाणी थोडं कमीच टाकायचं, जास्त पाणी नाही टाकायचं. परत झाकण टाकून थोडं पाणी आटेपर्यंत ठेवते. पाणी सुकत आले, ढोबळी पण शिजत आली. थोडं त्याच्यात शेंगदाण्याचं कूट टाकते आणि बारीक गॅस करून परत 5 मिनटं ठेवते बारीक गॅसवर. कूट शेवटी टाकायचं म्हणजे ढोबळी आधी लवकर शिजून जाते. आधीच कूट टाकलं की मग शिजायला वेळ जातो जरा. आता बारीक गॅसवर झाकण टाकून ठेवते. झाली आता ढोबळी मिरची. 4 इंची ढोबळी मिरची.